जर तुम्ही ऑनलाईन ग्रॉसरी मागवत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मुंबईच्या धारावीमधील झेप्टोच्या गोदामावर एफडीएनं कारवाई केलेली आहे आणि या गोदामामध्ये अस्वच्छता, बुरशी लागलेले पदार्थ असल्याचं उघड झालंय आणि यानंतर धारावीमधील गोदामाचं फूड लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे। या तपासणी दरम्यान गोदामात अनेक गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत। गोदामात अनेक पदार्थ जमिनीवर ठेवल्याचं समोर आलं तर कोल्ड स्टोरेजच्या निर्धारित मानकांचे सुद्धा नियम मोडले गेलेत। तारीख संपलेले आणि वापरामधील पदार्थ गोदामात एकत्रच ठेवलेले होते, तर अनेक खाद्यपदार्थांना बुरशी लागल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। देवेंद्र, ही दुसरी घटना आहे। काही दिवसांपूर्वी सुद्धा मनसेनं हा मुद्दा उपस्थित केलेला होता। झेप्टोचंच ते गोडाऊन होतं, त्यानंतरची ही दुसरी घटना समोर येते। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं, काय आढळलेलं आहे? जी माहिती मिळते त्यानुसार झेप्टोवर एफडीएने मोठी कारवाई केलेली आहे। धारावीमध्ये ही कारवाई केलेली आहे आणि जी नियमावली आहे त्या सगळ्याचं उल्लंघन केल्याच्या पार्श्वभूमीवर झेप्टोवर एफडीएची ही कारवाई केलेली माहिती मिळते। जे काही साहित्य होतं, सामान होतं, ते गलिच्छ आणि अस्वच्छ अवस्थेत त्यांना आढळलेलं आहे। शिवाय इतर जे कोल्ड स्टोरेजचे तापमान असतं ते निर्धारित मानकांनुसार नव्हतं किंवा अनेक प्रोडक्ट जे आहेत ते त्यांना जमिनीवर आणि अस्वच्छ अवस्थेत आढळलेले आहे। एक्सपायर्ड आणि चालू प्रोडक्ट जे आहेत ती वेगळी ठेवली गेली नव्हती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर झेप्टो वरती एफडीएने धारावीमध्ये कारवाई केल्याची माहिती मिळते। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।